नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. श्री स्वामींच्या कृपेने आज आपण पुन्हा एकदा एक दिव्य, हृदयस्पर्शी आणि अद्भुत कथा ऐकणार आहोत. मित्रांनो, जीवनात संकट येतात, कधी आजार, कधी दुःख आणि कधी निराशा. परंतु जिथे स्वामींचं नाम आहे तिथे भीतीला जागा नसते. आजची कथा आपल्याला दाखवून देईल की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. म्हणून ही कथा ऐकताना मन शांत ठेवा, डोळे मिटा आणि फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. चला तर मग पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने आजची ही दिव्य कथा ऐकूया. श्री स्वामी समर्थ. जीवन आणि मृत्यू यांच्यामधली रेषा कधी कधी फारच पातळ असते, पण जिथे स्वामींची कृपा असते तिथे मृत्यूचाही पराभव होतो. आजची ही कथा आहे एका भक्ताची, जो मृत्यूच्या दारात पोचला होता, पण स्वामींनी स्वतः त्याला वाचवलं. अक्कलकोट पासून काही अंतरावर एक व्यापारी राहत होता. तो श्रीमंत होता, पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे तो स्वामी समर्थांचा निष्ठावान भक्त होता. दर महिन्याला तो अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेत असे आणि गरजूंना दान देखील करत असे. एकदा तो व्यापारी आपल्या व्यापारासाठी दूर गावाला गेला. परतीच्या प्रवासात त्याला भयंकर ताप आला. ताप इतका वाढला की तो बेशुद्ध पडला. सोबतचे लोक घाबरले. वैद्य बोलावले, औषध दिलं, पण काहीच फरक पडत नव्हता. वैद्य म्हणाले, रात्र पार पडणं कठीण आहे. ही बातमी घरी पोचली. पत्नी रडू लागली. घरात हाहाकार माजला. सगळ्यांनी एकच नाव घ्यायला सुरुवात केली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या रात्री अक्कलकोटात स्वामी समर्थ शांत बसले होते. अचानक ते म्हणाले, अरे, आमचा गोविंदा संकटात आहे. आणि त्यांनी डोळे मिटले. काही वेळ ते ध्यानास्थ बसले. त्या गावात जिथे गोविंदराव मृत्यूशी झुंज देत होते, अचानक खोलीत तेजस्वी प्रकाश पसरला. गोविंदरावांनी डोळे उघडले. त्यांच्यासमोर श्री स्वामी समर्थ उभे होते. स्वामी म्हणाले, घाबरू नकोस, अजून तुझं काम बाकी आहे. त्यांनी हात डोक्यावर ठेवला. क्षणातच ताप उतरू लागला. श्वास सुरळीत झाला. सकाळी लोकांनी पाहिलं. बरा झाल्यानंतर गोविंदराव थेट अक्कलकोटला गेले. स्वामींच्या चरणी पडले आणि रडू लागले. स्वामी हसून म्हणाले, अरे, आम्ही आहोत ना. मित्रांनो, स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ती शक्ती आहे. जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते. संकट कितीही मोठं असो, पण आपण नामस्मरण केले तर स्वामी स्वतःहून धावून येतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच दिव्य आणि भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील अद्भुत कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.